सुप्रभात. रामप्रहरी थोडा उशीरच होत आहे, पण रामप्रहरीचं चिंतन आहे. येथे चिखल जडत्व नाहीच आहे, आहे केवळ दिव्यत्व. येथे चिखल जडत्व नाहीच आहे, आहे केवळ दिव्यत्व. आता सुरुवात. झुंजू मुंजूची वेळ. झुंजरूक मुंजरूक म्हणजे उजाडण्याची वेळ. त्याचा एकत्रित शब्द झुंजू मुंजू. झुंजू मुंजूची वेळ. झपझप पावले टाकीतात प्राध्यापक अमळशाने म्हणजे थोड्याशा स्वकिंचित. आज झुंजू मुंजूची वेळ. झपझप पावले टाकीतात प्राध्यापक अमळशाने म्हणजे थोडे लवकरच माळावर पोचले. माळावर दक्षिणेला 1001 फूट उंचीचा डोंगर होता. त्याच्या शिखरावर अगदी त्याच्या टोकाकडे ऍट द टिप टॉप ऑफ द माउंटन एक तारा काही अंधुक वाटावा असा चमकत होता. बहुधा अस्ते कदम पूर्वाचलावर उगवणाऱ्या उषक्कालच्या प्रकाशामुळे तो झाकोळला असावा. अनिमिष नेत्रांनी ते सुखद दृश्य प्राध्यापक आपल्या सर्वांगात भरून घेत होते आणि मनाच्या कोंदणावर गोंदवून घेत होते. थोड्याच वेळात तारा दृश्य झाला. दक्षिण ताऱ्याकडचे प्राध्यापकांचे लक्ष आता पूर्वेला बसलेल्या त्याच्याकडे वळले. प्राध्यापक अतीव आश्चर्याने पाहतच राहिले, अगदी डोळे विस्फारून आणि काहीसे तोंड वासून. ओ माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज असे अस्फुट उद्गार त्यांचे मुखातून फुटफुटल्यासारखे बाहेर पडले. एवढे कसले आश्चर्य वाटत होते त्यांना. प्राध्यापकाने त्याला सन्मुख होऊन उत्तेजित स्वरात विचारले, हो सांगा ना, माझी उत्सुकता अतिशय ताणली आहे. त्या तिथे दक्षिणेकडील पर्वतावर टोकाकडे चमकणारा तो तारा सदन स्टार आता तुमच्या मस्तकावर शोभून दिसत आहे. खरे तर तुम्ही मला जमिनीपासून काही उंचीवर अधांतरी बसलेले आणि तुमच्या मस्तकावर तोच तो चमकता तारा थोडा अधिकच तेजाळताना दिसत आहे. आता चांगलेच उजाडले आहे आणि हा उजाडता उजाडता दिसलेला चमत्कार काय आहे रहस्याचे. तो आपले नेत्र उघडून ध्यानाबाहेर येत म्हणाला, तुमच्यासाठीच त्याने म्हणजे ईश्वराने हा चमत्कार योजला आहे. तुमचे ईश्वरी ज्ञान अधिक स्पष्टतेने तुम्हाला आकळावे, समजावे हाच हेतू आहे या साऱ्या तथाकथित चमत्काराचा. प्राध्यापक, याला आपण तथाकथित चमत्कार का म्हणता? हा तर याची देही याची डोळा मी पाहत आहे. तो तुम्ही याची देही डोळी पाहतात म्हणतात. तुम्ही हा चमत्कार याची देही डोळी पाहत आहे असं म्हणता, हे बरोबर नाही. चर्मदृष्टीला असे दृश्य दिसूच शकत नाही. प्राध्यापक अधीरतेने, मग नेमके काय आहे सारे? मला अचूकतेने कृपया सांगाल का? तो धीर धरा, धीर धरा. कुठल्याच क्षेत्रात अधीरता नको. ज्ञानात तर अधीरता नव्हे सुधीरता म्हणजे धांदळ धावपळ नव्हे तर संयम सबुरी यांचेच अधिक महत्व आहे. आता नीट ऐका. आपण व आपल्या दोघांच्या संवादात वरचेवर उन्मनी किंवा उन्मनी भावावस्था असा शब्द प्रयोग येतो. ते नेमके काय हे समजून घेणे म्हणजेच आपल्या आजच्या प्रश्नाचे उत्तर. प्राध्यापक सरसावून त्याच्या पुढे नीट मांडी घालून औत्सुक्यपूर्ण भाव मुद्रेत बसतात. तो उन्मनी, उत्कट किंवा उत्कंठ, उत्तेजित हे शब्द नीट पहा किंवा ऐका, म्हणजे अनुक्रमे त्याच्या अर्थाचे दर्शन आणि श्रवण करा. उत याचा अर्थ वर येणे म्हणजेच मनाने आपली जागा सोडून वर येणे म्हणजेच उन्मनी. मान व विशेष करून कंठाचा भाग वर किंवा पुढे उचलला जाणे म्हणजे उत्कंठ किंवा उत्कंठित. चैतन्य किंवा तेच सरसावून पुढे येणे, आघाडीवर येणे म्हणजे उत्तेजित. सारांश उत हे अव्यय नामाला जोडले जाते. नामाच्या पूर्वी प्रिफिक्स म्हणून जोडले जाते किंवा संबंधित नामाचे क्रियापदात रूपांतर होते. जसे उन्मनी, उत्कंठित, उत्तेजित होणे. चला, उन्मनी होणे म्हणजे मन वर येणे, उत्कंठित होणे म्हणजे कंठ पुढे येणे, उत्तेजित होणे म्हणजे चैतन्य सरसावणे. चला आता व्याकरणाकडून तत्वाकडे वळू. आपणाला उन्मनी म्हणजे काय ते समजून घ्यायचे आहे. मनबुद्धी चित्त अहंकार रूपे अंतःकरण चतुष्टय बनते. त्यातील मन कल्पनांना आत घेते, बुद्धी कल्पनांची निवड करते. कोणती स्वीकारण्यायोग्य कोणती नाकारण्यायोग्य कल्पना याचा विचार बुद्धी करते. अहंकार बुद्धीच्या निवड क्षमतेमुळे बुद्धीमध्ये मीपणाचा होणारा उदय म्हणजे अहंकार. शेवटी मात्र खरे तर व प्रथम सर्वत्र असते चित्तच. यामध्ये असलेल्या चेतनेद्वारे इष्टप्रिय गोष्टींचे सातत्याने चिंतन चालू असते. या 4 कप्प्यांनी मिळून अंतःकरण चतुष्टय
किंवा चौपदरी करण म्हणजे इंद्रिय किंवा साधन जे खोलवर म्हणजे अंतः किंवा आत खोलवर असते ते बनते. सारांश चित्त हेच ईश्वरी चैतन्याचा स्रोत म्हणून अस्सल असते. सारांश चित्त हेच ईश्वरी चैतन्याचा स्रोत म्हणून अस्सल असते. मनबुद्धी अहंकार हे खरे तर चित्त किंवा चैतन्यातील विकार किंवा दोष असतात. विकार किंवा दोष हे त्याज्य म्हणून टाकल्यावर चैतन्य घन चित्त तेवढेच उरते. आता खरे तर चौपदरी अंतःकरण न उरता केवळ चैतन्याने रसरशीत विमल चैतन्यच किंवा शिव तेजच उरते. जेव्हा हे शुद्ध विमल शिव तेजच उरते तेव्हा या चैतन्याला साधू वा ज्ञानी माणसाचे चित्त म्हणतात. योगाच्या भाषेत ते आता चित्त म्हणून न उरता सत्व व सहा म्हणजे त्याचे सार रूप म्हणून सत्व किंवा जीवातील शिवत्व म्हणून उरते. जेव्हा या प्रकारे चार पदवी अंतःकरण एकमेव सत्व स्वचे साररूप म्हणून उरते तेव्हा ते आपली जागा सोडते. प्राध्यापक आश्चर्याने कसे काय तो जरा धीर धरा. सर्वसाधारण अंतःकरण जे चौपदरी वा चतुष्टय असते ते सर्वसाधारणपणे देहाच्या चौकटीत स्थूल सूक्ष्म कारण देहात राहते. जसे कमळ त्याच्या सभोवतालच्या चिखलात जाते तसेच माणूस त्याच्या अंतःकरणासह सभोवतालच्या जड माया मोहपूर्ण संसारात राहतो. जग व सभोवताल हा चिखलच आहे. प्राध्यापक पण कमलाला व कमलपत्राला तर चिखल लागत नाही ना, मग माणसालाच किंवा त्याच्या अंतःकरणाला माया मोह कसे निघतात? तो छान छान. आता आपण अगदी अचूक प्रश्न केला आहे. जेव्हा कधी माणूस आत अगदी खोलवर जातो आणि बाह्य जगाचा नाद सोडून आत खोलवर शोध घेऊ लागतो तेव्हा त्याला कळते की सर्व काही वैश्विक हालचाल म्हणजेच कॉस्मिक मुवमेंट केवळ आणि केवळ चैतन्याची हालचाल आहे. अन्य सारा जगदाभास म्हणजे मृग जगत आहे. म्हणून चैतन्याची दृश्ये खरी व चैतन्य तेवढेच एकमेव म्हणून चैतन्याची दृश्ये खरी व चैतन्य तेवढेच एकमेव सत म्हणून एक मिनिट म्हणून चैतन्याची दृश्ये खोटी व चैतन्य तेवढेच एकमेव सत्य असा त्याला बोध होतो. त्याला हे कळते की जग आणि शेवाळ ही दृश्य रूपे भ्रम आहेत आणि चैतन्य व जळ ही अधिष्ठान म्हणून खरे तर पाया म्हणून खरी आहेत. तरंग फेज बुडबुडे चिखल शेवाळ तरंग फेज बुडबुडे चिखल शेवाळ सारे खोटे. विमल पाणी हेच खरे. दृश्ये खोटी ती दाखवणारे पण अदृश्य असलेले चैतन्यच खरे. प्राध्यापक चैतन्य अदृश्य कसे असते? अहो प्रकाश दिसतो, सूर्य दिसतो, जग निसर्ग सारी दृश्ये दिसतात हे खरे आहे. पण प्रकाशाला प्रकाशित करणारा सूर्याला जन्माला घालणारा दिसत नाही हे खरे आहे. हे खरे आहेच ना. तसेच आपण डोळ्यांनी पाहतो हे खरे असले तरी डोळ्यांचा डोळा कोण, कानांचा कान कोण, मनाचा जाणता कोण यासारखे प्रश्न अनुत्तरितच राहतात ना. म्हणजे अंतिमता दृश्याचा द्रष्टा, अंतिमता ज्ञानाचा ज्ञाता आणि अंतिमता श्रवणाचा श्रावक हे मूलतः अदृष्ट अज्ञात किंवा अश्रावकच असतात ना. या अर्थाने जगत मिथ्य आहे सत्यत्वाने प्रतीत होते पण त्याचे मिथ्यत्व प्रतिपादणारे ब्रह्म अज्ञेयच अननोनच राहते. याच पद्धतीने पुढे गेल्यावर हेही कळून येते की भ्रामक मनबुद्धी अहंकार हे विकार गेल्यावर साऱ्या भ्रामक देहांतर्गत शुद्ध चेतना तेवढीच उरते. प्राध्यापक याचा उन्मनीशी संबंध काय? तो आता हे निव्वळ चैतन्य स्थूल सूक्ष्म कारण देह असूनही पूर्णतया मुक्त होते. मिथ्या संसारात गुंतत नाही आणि हलके फुलके झाल्याने देहातून वर सरसरत महत्त्व म्हणून आकाशात तरर विरल होऊन आकाश रूपे तुका आकाशा एवढा असे विराट किंवा भूमा होते. हेच मन जाऊन त्याचे उन्मन खरे तर विराट भूमा चिद्रूप शुद्ध असीम अनंत चैतन्य पूर्ण चिद्रूप असे असणे. आता असा माणूस गुंते ना कुंथे विराट आकाशी ज्योतिर्मयत्वे ते जाळे. तेव्हा असा हा जो माणूस असतो ज्याच्या चित्ताला सत्वापत्ती प्राप्त झालेली असते तर असे हे चित्त संपूर्ण जड देहातून संसारातून वर येतं आणि गुंते ना कुंथे विराट आकाशी ज्योतिर्मयत्वे ते जाळे आणि विराट आकाशात ज्योतिर्मय रूपाने ज्योत म्हणून ते जाळते. असा विराट पुरुष स्वतःच असतो ज्याला आपल्या
अंतःकरणातील फक्त चित्त तेवढेच सत्य हे ज्ञान झालेले असते. प्राध्यापक म्हणजे कमळा प्राणे जाता माणूसही चिखलापासून जडशील वमनवत संसारापासून देह असून सुद्धा विधेयत्वाने वर उठला असाच याचा अर्थ ना. तो अगदी बरोबर. हेच दर्शन तुम्हाला झाले. विदेहीपणे उन्मनी झालेल्या माणसाचे तेच खरे तर वर उठलेल्या चिद्रूप चित्ताचे दर्शन तुम्हाला तितक्याच उदासीन वर उठलेल्या माझ्या मस्तकावर म्हणजे आपल्या संवादातील त्याच्या मस्तकावर सदन स्टार रूपे दक्षिण तारा म्हणून झाले. प्राध्यापक मग आता मला म्हणजे चिखल उरलाच कुठे. सत्ययुगापासून कलियुगापर्यंत कमल चिखलाचा उपास करीत अगदी मला आहेच कोठे चिखल म्हणत राहिले आहे. तशीच माणसंही उन्मनी उदासीन भाव असते अगदी अगदी 100% निर्मल राहू शकलीच पाहिजेत. मला चिखल आहे कुठे. सर्वत्र उदासीन दिव्यता तरच नांदते आहे. वा वा केवढा हा एका महान चमत्काराचा अद्भुत ज्ञानपूर्ण खुलासा. तो या आता परत अज्ञातात विलीन होतो. धन्यवाद.